ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या आईच्या आहारात प्रोटीन इंटेक कमी असेल तर आईला थकवा जाणवू शकतो, शिवाय ब्रेस्ट मिल्क सप्लायवरही त्याचा परिणाम होऊ शकतो। ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या मदर्सला रोज 19 ग्रॅम एक्स्ट्रा प्रोटीनची रिक्वायरमेंट असते आणि ते पचायला सोप्या पदार्थातून मिळणं ही गरजेचं आहे। सगळ्यात उत्तम पर्याय मूग डाळ। मूग डाळची खिचडी, पातळ पेज किंवा चिला या स्वरूपात तुम्ही रोज घेऊ शकता। दूध, दही, पनीर हे प्रोटीन सोबत आवश्यक असलेले कॅल्शियम सुद्धा शरीराला पुरवतात। सोया आणि टोफू हे व्हेजिटेरियन साठी प्रोटीनचा खूप छान ऑप्शन आहे। हे तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा खाऊ शकता। बाजरी, नाचणी या तृणधान्यांमधून प्रोटीन सोबत आयर्नही मिळते। तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुम्ही अंडे, मासे यातून तुम्हाला उत्तम क्वालिटीचे प्रथिने मिळतील। शाकाहारी लोकांनी सिरियल्स आणि पल्सेस याचं कॉम्बिनेशन करून खाल्ल्यास, म्हणजे डाळ आणि धान्य हे एकत्र करून खाल्ल्यास प्रथिनांचा दर्जा सुधारतो। ही सर्व प्रथिने तुम्ही दिवसभरातून थोडे थोडे विभागून खाल्ले तर त्याचा पचनालाही त्रास होत नाही। अशाच ब्रेस्ट फीडिंग आणि न्यूट्रिशन रिलेटेड टिप्स साठी आयडियल रूट्सला नक्की फॉलो करा।